ससाने नगर कॅनल पूल प्रशासनाच्या निष्काळजीपणावर पहिलवान उल्हास तुपे संतप्त। ससाने नगर येथील कॅनल पुलाचे काम कित्येक महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत पडून असल्याबद्दल राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष तथा समाजसेवक पहिलवान उल्हास भाऊ तुपे यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पुलाचा पाया खचल्यानंतर तुपे यांनी सातत्याने पाठपुरावा करून आंदोलन केले। त्यानंतर प्रशासनाने काम सुरू केले, मात्र काही दिवसातच ते पुन्हा बंद करण्यात आले। सध्या प्रशासनाने केवळ सूचना फलक लावून जबाबदारी झटकल्याचा आरोप त्यांनी केला आहे। रात्री किंवा पावसाळ्यात वाहन थेट कॅनल मध्ये कोसळण्याचा गंभीर धोका कायमच आहे। हजारो नागरिक, वाहन चालक व विद्यार्थी या मार्गाचा वापर करतात। निधी मंजूर होऊनही काम पूर्ण का नाही? एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला। तात्काळ काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही उल्हास तुपे यांनी दिला आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पुणे शहर प्रतिनिधी धीरज महांगरे यांचा रिपोर्ट। नमस्ते, मी उल्हास तुपे, राष्ट्रीय पाटील तालीम संघ अध्यक्ष। आज 4 महिने झाले ससाने नगरला जो नवा कॅनल आहे त्याच्यावरचा ब्रिज पाडून ठेवला आहे आणि तो ब्रिज पाडून ठेवल्यामुळे आज हजारो नागरिक तिथनं जात असतात, स्कूल बस जात असतात आणि फक्त ह्या पत्र्याच्या एकदम थर्ड क्लास क्वालिटीचे पत्रे मारलेत, अँगल मारलेत। त्याला जर गाडी धडकली तर ती गाडी कॅनलमध्ये जाऊन मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तर प्रशासनाला म्हणजे कोणतरी मृत्युमुखी पडल्यानंतर जाग येणार का? तुम्ही 4-4 महिने इलेक्शन व्हायच्या आधी जे काम चालू केलं होतं ते कशासाठी बंद केलं आहे? त्याला निधी मंजूर झाला 90-1 लाख रुपये। मग तुम्ही जे बंद पूल जो तोडणार आहे हडपसर गावातला जो ब्रिज तोडणार आहे मेट्रोसाठी, त्या ब्रिजला तुम्ही 6 कोटी रुपये मंजूर केले। म्हणजे पब्लिकचे पैसे तुम्ही टॅक्समधनं येणारे जे निधी आहे तो तुम्ही त्या पुलाला वापरून नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करू नये। कारण मध्ये एक माणूस 2 व्हीलरवरती कॅनलमध्ये पडला, तर त्याला आपल्या हडपसरच्या मित्रांनी त्याला काढला बाहेर, दवाखान्यात नेला। तर ह्या असल्या गोष्टी हडपसरमध्ये होत असेल तर आम्ही खपून घेणार नाही। आणि या भागामध्ये ज्या नागरिकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेत त्या ह्या रस्त्याने जात येत असतात, त्यांना बी माझी विनंती आहे की तुम्ही बी इथं लक्ष द्या। हे राजकारण बाजूला राहू द्या, पक्ष बाजूला राहू द्या। आपल्या हडपसरच्या जनतेला कुठल्याही प्रकारे जीवाला धोका निर्माण होऊ नये। कारण लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना आपल्या काय झालं तर आपल्याला कळतं की आपल्या मुलांना काय झालं, आपल्या त्या वेदना काय असतात। तर एखादी स्कूल बस याच्यात गेली कॅनलमध्ये तर मोठी दुर्घटना होईल। या संबंधित पहिले इंजिनियर नारद साहेब होते, त्यांची बदली झाली मला कळलं। तर संबंधित कोण दुसरे अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर काय आहे ते पुलाचं काम दुरुस्तीचं लवकर चालू केलं नाही तर हडपसर पंचक्रोशीतील जी आमची जनता आहे त्याच्यातर्फे आम्ही मोठं जनआंदोलन करू। जय हिंद, जय महाराष्ट्र।